लेसन नंबर 7 फुलपाखरू आणि पतंग. प्रस्तुत कथेत फुशारकी किंवा बढाई मारणाऱ्या पतंगाच्या, फुशारकी और बढाई इसका मतलब है डींगे हाँकने वाला, पतंगाच्या फजीतीची कथा आली है. फजीती मतलब जो परेशानी हुई उसको डींगे हाँकने की वजह से, वो फजीती यानी किसी का सबके सामने एम्बैरेसमेंट वगैरह जो हो जाते हैं उसको फजीती हम बोल सकते हैं. फुलपाखरू व पतंग यांच्यातील संवादातून ही कथा रंगली आहे. गर्वाचे घर नेहमी रिकामेच राहते, ही शिकवण यातून मिळते. इकडे तिकडे फुलांवर उड्या मारणाऱ्या फुलपाखराचे लक्ष आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाकडे गेले. तो पतंग खूप मोठ्या तांबड्या निळ्या पट्ट्यांचा होता. त्याचे नाक नखरेबाज होते. असा तो मोठा पतंग आकाशात उंच उंच उडायचा, हवेत भराऱ्या मारायचा. दुसरा एखादा पतंग समोर आला रे आला की आपल्या मांजाने त्याला सर्रकन कापायचा. आहे का माझी बरोबरी करणारा कोणी? मी ढगांना गाठू शकतो, पक्ष्यांना हरवू शकतो, स्वतःशीच पतंग कधी कधी बोलायचा. अभिमानाने, अहंकाराने, गर्वाने त्याची छाती फुगून जायची. आकाशात एकदा असाच तो लहरत होता. त्याचे लक्ष एकदम खाली बागेतील रंगीबेरंगी फुलांकडे गेले. त्या फुलांवर नाचत बागडत होती निरनिराळ्या रंगाची इटुकली पिटुकली फुलपाखरे. वारा जरा कमी झाल्याबरोबर तो पतंग खाली आला. बागेतल्या झुडपांकडे झेपावला. प्रस्तुत कथा जो है इसमें बढ़ाई मारने वाले एक पतंग की कहानी, जिसको कैसे अपने बढ़ाई मारने से, डींगे हाँकने की वजह से एम्बैरेसमेंट का सामना करना पड़ा, उसकी ये कथा है. फुलपाखरू यानी बटरफ्लाई और पतंग के बीच में जो संवाद हुआ है उसके बारे में ये कथा है. और जहाँ पे गर्वाचे घर हमेशा रिकामे असते किंवा गर्वाचे घर हमेशा खाली असते, हे याच्यातून आपल्याला शिकायला मिळते. तो यहाँ पे इकडे तिकडे फुलांवर उड्या मारणाऱ्या फुलपाखराचे लक्ष आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाकडे गेले. तो जो एक बटरफ्लाई थी उसके तितली का ध्यान आकाश में ऊंचे उड़ते हुए पतंग के ऊपर गया, जो जिसके ऊपर लाल और नीले कलर के पट्टे थे. उसका नाक बहुत नखरेबाज था और जो बहुत ऊंचा ऊंचा उड़ता था. और जब भी वो ऐसा उड़ता तो उसके सामने अगर कोई पतंग आ जाता तो उसको सरकन कापून टाकायचा, उसके मांजे से वो काट डालता था. और बोलता था अपने से क्या कि कोई कर सकता है कि मेरी बराबरी? मैं तो अपने आसमान छूता हूँ, मैं तो मेघों को छू सकता हूँ और पक्षियों को हरा सकता हूँ. और ऐसे वो बोलते हुए बहुत अभिमान और अहंकार के साथ, गर्व के साथ उसकी छाती फूल जाती थी. और ऐसे ही वो आकाश में लहरता हुआ होता. उसी वक्त उसे एकदम नीचे ध्यान जाता है, तभी बहुत कलरफुल से फूल है और उसमें नाचने खेलने वाले छोटे छोटे तितलियाँ यानी फुलपाखरे हैं, ऐसा दिखा. तो थोड़ी सी हवा कम हो गई और पतंग थोड़ा सा नीचे आ गया. और नीचे आते ही जो छोटे छोटे ये श्रब्स है, झाड़ आणि झुडूप यानी श्रब्स, वहाँ पे वो रुक गया. त्याला बघून एक बहुरंगी फुलपाखरू म्हणाले, अरे पतंग दादा, आकाशात किती वर उडत गेला होतास रे. चांदण्यांनाच जणू भेटायला चालला होता आणि एक पतंगही काटलास तू तर. आणि एकच काय, आतापर्यंत 50 पतंग काटले आहेत. सगळ्यात माझा नंबर पहिला, मग उंच उडण्यात मी कसा मागे राहीन? पतंगाने झोकात म्हटले. दुसऱ्या एका फुलपाखरानेही पतंगाला म्हटले, खरंच तू कमाल करतोस हां. वर गेल्यावर अगदी लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसारखंच दिसलास रे. फक्त तांबड्या निळ्या शेपटीमुळे मी तुला ओळखले. पतंगाने त्या फुलपाखराकडे बघून हसत म्हटले, तू हुशार दिसतोस हां फुलपाखरा. चालतोस का माझ्याबरोबर आकाशात? ढगांतून फिरवून आणतो बघ तुला मी. आणि तुझ्याबरोबर आकाशात? नाही रे बाबा. त्या फुलपाखराने आपल्या पंखांची उघडझाप करीत म्हटले, अरे पतंग दादा, तू एवढा मोठा, मी किती छोटा. माझे पंख किती चिमुकले. मी आपला इथंच खालीच बरा. हॅत, अगदी रड्यास तू, म्हणत पतंग दादाने पुन्हा आकाशाकडे झेप घेतली. थोडा वेळ पतंग उंच उंच जात राहिला. पहिले फुलपाखरू दुसऱ्याला म्हणाले, हा पतंग आता त्या हत्ती एवढ्या मोठ्या ढगाला जाऊन धडकणार रे. आणि खरोखरच पतंगाला जोराचा झटका बसला. पतंग एकदम पावसाच्या थेंबासारखा खाली आला.
फटकन जमिनीवर आदळला. तो जब वो श्रब के ऊपर झाडाझुडपाच्या वरती थोडा वेळ आला पतंग, तेव्हा एक बहुरंगी म्हणजे डिफरेंट कलर वाला कलरफुल वाला बटरफ्लाई या तितली उससे बोलने लगा कि अरे पतंग दादा, कितनी ऊंच उड़तोस रे तू, कितना ऊंचे उड़ते हो तुम. ऐसा लगा मुझे कि तुम सितारों से मिलके आते हो. और एक पतंग को भी तुमने काटा. तो उसने अपने इसमें गर्व में बोला, अभिमान से बोला, अरे एक क्या, मैं तो 50 पतंग ऐसे काटे हुए हैं, काट के आया हूँ. और इसमें मेरा पहला नंबर है दूसरों की पतंग काटने में. और फिर दूसरा फुलपाखरू यानी दूसरी बटरफ्लाई बोली कि अरे तू तो बहुत कमाल करता है यार बहुत कमाल करते हो तुम पतंग दादा. ऊपर जाने के बाद तुम तो एक तारे जैसे लगे मुझे, जो बहुत चमकता है. मगर तुम्हारे जो ये लाल और नीले से पट्टे हैं और ये टेल है तुम्हारी शेपटी पूंछ है, उसकी वजह से मैं तुम्हें पहचान पाया. पतंग दादा, कुठे लागले नाही ना तुला, फाटला बिटला नाहीस ना. दुसऱ्या फुलपाखराने अगदी काळजीच्या सुरात विचारले. नशिबानेच वाचलो बाबा, आमच्या मालकाने दोऱ्याला एकदम झटका दिला, धाडकन आदळोच मी तर जमिनीवर. बरं झालं दादा, मी तुझ्याबरोबर उंच आकाशात भरारी मारायला आलो नाही, ते माझ्या पंखांचा पार निकाल लागला असता. फुलपाखरू म्हणाले. तुझी हिंमतच तेवढी, माझ्यासारखी झेप घेऊन तर बघ पतंग दादा. तू आकाशात भरारी मारतोस, वाऱ्याशी शर्यत लावतोस, ढगांशी खेळतोस, सारं खरं. पण ज्या धाग्याच्या जोरावर तू उंच जातोस त्याचे टोक इथे कुणाच्या तरी हातात असते. तू काही तुझ्या मनाने नाही उंच भरारी मारू शकतोस, तू काही स्वतंत्र नाहीस. असू दे, पण मी तुझ्यासारखा एवढ्या तेवढ्या उडण्याने थकत नाही ना. कसा ताकदीने उंच उंच उडतो. हे बघ पतंग दादा, मी अंगात ताकद असेल तेवढे उडतो, पण माझ्या मर्जीने उडतो. तुझे उडणे मात्र दुसऱ्याच्या हाती आहे. असे म्हणून फुलपाखरू ऐटीत बागेतल्या बागेत या फुलावरून त्या फुलावर उड्या मारू लागले. तेव्हापासून पतंग दादा फुलपाखराला बघून गप्प बसून राहतो. फुलपाखरापेक्षा आकाशात उंच भराऱ्या मारतो म्हणून फुशारकी मिरवत नाही. जब पतंग धड़ाम से नीचे गिरा तो तितलियाँ उसके पास आई और पूछने लगी, कुछ कहीं लगा तो नहीं, तुम फटे विटे तो नहीं. और तभी उसने बोला कि नहीं, नसीब से ही मैं बचा हूँ बाबा इस बार. मेरे मालिक ने बहुत ज़ोर से झटका दिया मांझे को, तो मैं नीचे गिर गया. तो तितली बोली, अच्छा हुआ मैं तुम्हारे साथ नहीं आई, ने तो मेरे पंख तो आज पूरे गए हुए थे. तो पतंग ने बोला, अरे तेरी तो हिम्मत ही इतनी है, तो क्या मेरे जैसा ऊपर उठ सकता है. फिर तब पतंग दादा को वो तितली बोली, देख पतंग दादा, तू आकाश में बहुत ऊंचा उड़ तो सकता है, तू हवा के इससे तेज़ी से उड़ सकता है, हवा के जैसा, तू बादलों से खेल सकता है, ये सब कुछ बहुत सही है, मगर तुम्हारी डोर तो किसी और के हाथ में है. तुम अपने मन से नहीं उड़ सकते हो, तुम आज़ाद नहीं हो. फिर भी एनीवेज, तो पतंग बोलता है कि एनीवेज, मगर मैं तो थकता नहीं हूँ, मैं तो बहुत ज़ोर ज़ोर से उड़ता हूँ, देखती हो ना तुम. तो तितली बोली कि हाँ, मैं तो मैंने तो ये देखा हुआ है कि तुम बहुत ज़ोर ज़ोर से उड़ते हो और तुम्हारे अंदर ताकत भी है, मगर मैं मेरे मर्ज़ी की मालिक हूँ. मुझे जितनी ताकत है मैं उतना उड़ती हूँ और मेरा उड़ना किसी और के हाथ में नहीं है. और ऐसे करते हुए वो भी एक फूल से दूसरे फूल में के पर उसके सामने उड़ते हुए चली गई. तब से पतंग दादा ने उस तितली के सामने कुछ मुंह नहीं खोला, ना ही कुछ डींगे हाँकी. विरुद्धार्थी शब्द: बहुरंगी एकरंगी, चिमुकले भव्य, स्वतंत्र परतंत्र, मर्जी बेमर्जी. वाक्प्रचार: छाती फुगून येणे, अभिमान वाटणे, फुशारकी मिरवणे, बढाया मारणे, शेखी मारणे, छळणे, त्रास देणे, भरारी घेणे, उंच झेप घेणे. वचन बदला: पतंग पतंग, फुलपाखरू फुलपाखरे, पट्टा पट्टे, भरारी भराऱ्या, फूल फुले, चांदणी चांदण्या. तो पतंग खूप मोठ्या तांबड्या निळ्या पट्ट्यांचा होता. स्वतःशीच पतंग कधी कधी बोलायचा. वारा जरा कमी झाल्याबरोबर तो पतंग खाली आला. ढगातून फिरवून आणतो बघ तुला, माझ्या पंखाचा पार निकाल लागला असता. कोण कोणास म्हटले बरं? चालतोस का माझ्याबरोबर आकाशात? ढगातून फिरवून आणतो तुला.
पतंग म्हणाला फुलपाखराला, तू एवढा मोठा, मी किती छोटा, माझे पंख किती चिमुकले. फुलपाखरू म्हणाले पतंगाला, हा पतंग आता त्या हत्ती एवढ्या मोठ्या ढगाला जाऊन धडकणार रे. पहिले फुलपाखरू दुसऱ्या फुलपाखराला म्हणाले. घटनाक्रम तो पहिले 4, फिर 5, फिर 2, फिर 1 और 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. पतंग कसा होता? पतंग तांबड्या निळ्या पट्ट्यांचा होता. दुसरा पतंग समोर आल्यानंतर पतंग काय करीत असे? दुसरा पतंग समोर आल्यावर तो आपल्या मांजाने सरकन त्याला कापायचा. झटका बसल्यावर पतंग कसा खाली आला? झटका बसल्यावर पतंग पावसाच्या थेंबासारखा खाली आला, म्हणजे पटकन खाली आला. पतंगाची उडणे कोणाच्या हातात आहे? पतंगाची उडणे त्याच्या मालकाच्या हातात आहे किंवा दुसऱ्याच्या हातात आहे. पतंग आता काय करीत नाही? पतंग आता फुशारकी मारत नाही. पतंग आता काय करतो? फुलपाखराप्रमाणे आपण उंच आकाशात भरारी घेतो अशी फुशारकी आता पतंग मारत नाही, किंवा पतंग आता फुशारकी मारत नाही असंही लिहिलं तरी चालेल, दोन्ही पण चालते. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहायची आहेत. पतंग स्वतःशीच काय बोलत असे? यहाँ पे आप ऐसे भी स्टार्ट कर सकते हो कि पतंग स्वतःशीच बोलत असे की, कॉमा करके, इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट करके, आहे का माझी बरोबरी करणारा कोणी? मी ढगांना गाठू शकतो, पक्ष्यांना हरवू शकतो, और फुल स्टॉप और डबल इन्वर्टेड कॉमा क्लोज, ऐसे भी लिख सकते हो. या फिर पहले डबल इन्वर्टेड कॉमा स्टार्ट करके उसके डायलॉग्स लिख के बाद में भी आप बोल सकते हो की असे तो स्वतःशीच बोलायचा. दूसरा है, दोनों भी बराबर है, दोनों के लिए भी मार्क्स मिलेंगे. आकाशातील पतंगाने खाली काय पाहिले? आकाशातील पतंगाने बागेतील रंगीबेरंगी फुले पाहिली. या फुलांवर निरनिराळ्या रंगाच्या इटुकल्या पिटुकल्या फुलपाखरांना बागडताना त्याने पाहिले. पतंग वर गेल्यावर काय झाले? पतंग वर गेल्यावर तो हत्ती एवढ्या मोठ्या ढगाला धडकला, त्याला जोराचा झटका बसला व पावसाच्या थेंबाप्रमाणे तो खाली येऊन जमिनीवर आदळला. तुझ्या धाग्याचे टोक कोणाच्या तरी हातात असते असे फुलपाखरू का म्हणाले? का म्हणल्यावर कारण असतं, रिझन पूछ रहा है. पतंग आकाशात कितीही उंच गेला, त्याने कितीही ढगांची शर्यत लावली तरी तो स्वतंत्रपणे मर्जीने उडू शकत नाही. त्याची दोरी दुसऱ्याच्या हातात असते. म्हणून तुझ्या धाग्याचे टोक कोणाच्या तरी हातात असते असे फुलपाखरू म्हणाले. किंवा असंही लिहिता येतं. स्टार्ट कहाँ से करना है? तुझ्या धाग्याचे टोक कोणाच्या तरी हातात असते असे फुलपाखरू म्हणाले, कारण की के आगे उत्तर आएगा. क्या उत्तर आएगा? पतंग आकाशात कितीही उंच गेला, त्याने कितीही ढगाशी शर्यत लावली तरी तो स्वतंत्र मर्जीने उडू शकत नाही. त्याची दोरी दुसऱ्याच्याच हातात असते. फुल स्टॉप. ऐसे भी लिख सकते हो या फिर ऐसे भी लिख सकते हो. पतंग दादा फुलपाखराला बघून गप्प का राहतो? पतंग किती फुशारकी मारत उंच भरारी घेण्याचा अभिमान बाळगत असेल, पण त्याची दोरी दुसऱ्याच्या हातात असते. याची जाणीव फुलपाखराने करून दिल्यामुळे पतंग दादा फुलपाखराच्या समोर गप्प राहायचा. फुलपाखराला बघून तो गप्प राहायचा. समानार्थी शब्द: आकाश, ढग, नभ, गगन, फूल, पुष्प, सुमन, ताकद, शक्ती.